जी जय बिरसा। खरं तर आज आम्ही सर्वजण जुन्नर या ठिकाणी यासाठी उपस्थित आहोत की उद्या 1 तारखेला होणारा जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय आदिवासी परिषद, खरं तर मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगू इच्छितो की महादेव कोळी चौथरा अभिवादन दिन हा कार्यक्रम 3 तारखेला संपन्न झालेला आहे। खरं तर महादेव कोळी समाजाचा इतिहास 1600 वीर खरं तर त्या ठिकाणी त्यांनी बलिदान दिलं आणि त्यांची शौर्याची गाथा संबंध महाराष्ट्रभर होत असताना महाराष्ट्रातून तमाम आदिवासी बांधव त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात। परंतु हा जो उद्याचा कार्यक्रम आहे हा उद्याचा कार्यक्रम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतला आणि विशेष म्हणजे महादेव कोळी चौथऱ्याचं रूपांतर त्यांनी आदिवासी चौथऱ्यामध्ये केले। खरं तर आमची बी भूमिका आहे सर्व समाज सर्व 47 जमाती एकत्र झाल्या पाहिजेत, परंतु ह्या होत असताना या 1600 महादेव कोळ्यांची जी शौर्याची गाथा आहे ती कुठेही पुसली जाऊ नये ही आमची प्रमुख भूमिका आहे। खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये 3 सप्टेंबरला कार्यक्रम झाला तेव्हा महाराष्ट्रातल्या 70 ते 75 ज्या काही आदिवासी संघटना आहेत त्या संघटना सहभागी झाल्या होत्या। त्या सहभागी होत असताना त्यामध्ये आता जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे बिरसा ब्रिगेड आणि आदिवासी विचार मंच यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांना यांच्यासुद्धा प्रमुखांना त्या ठिकाणी पाचारण केलं होतं। त्यांना वारंवार विनंती केली होती की समाज आपला आदिवासी समाज आहे तो एक होण्याच्या दृष्टीने महादेव कोळ्यांचा चौथरा अभिवादन दिन आहे किंवा 1600 महादेव कोळ्यांचा जो शौर्याचा दिन आहे तो अमर होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन खरं तर तो कार्यक्रम घेतला पाहिजे। आज जो उद्या कार्यक्रम होतोय राष्ट्रीय आदिवासी विकास परिषदेला आमचा विरोध नाही, परंतु त्यांनी काय केलेलं आहे प्रशासनाला निवेदन देताना राष्ट्रीय आदिवासी विकास परिषद असं म्हणून निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष मात्र महादेव कोळी चौथऱ्याचा त्या ठिकाणी फोटो लावलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आदिवासी चौथरा म्हणून केलेलं आहे। महादेव कोळ्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून सर्वप्रथम मी त्या संघटनेचा जाहीर निषेध करतो की असं होता कामा नये। कारण विषय असा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे। आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी एवढी लोक खालच्या स्तराला जातील हे मला कधी वाटलं नव्हतं। याचं कारण असं आहे की उद्या जरी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार येणार असतील त्यांना आमचा विरोध नाही, पण आज महाराष्ट्रभरची भूमिका आताच्या जे सरकारने घेतलेलं आहे कारण की धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण द्यायचं, धनगर समाजाला आरक्षण न मिळू नये किंवा त्यांना नको द्यायला पाहिजे अशी आमची भूमिका नाही, परंतु आजही आदिवासी समाज उपेक्षित आहेत। त्याच्यामध्ये ठाकर कातकरी भिल्ल अजूनही उपेक्षित आहेत। त्यांच्या घराचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आजही पाण्याचा प्रश्न आहे। अनंत अडचणी समोर असताना जर समजा धनगर समाज जो आहे तो आदिवासी समाजामध्ये घुसवला त्या 3.5% 4% तर मला असं वाटतंय की आदिवासी समाजावरती अत्यंत मोठा ताण येईल आणि अजूनही आदिवासी समाजाची उपेक्षा वाढेल। म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातत्याने धनगर समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतलेली आहे किंवा त्यांच्या सुकन्या असतील सुप्रियाताई सुळे खासदार यांनी सुद्धा लोकसभेमध्ये ही भूमिका घेतलेली आहे। आमचं म्हणणं धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असं नाही आहे, त्यांना तुम्ही जरूर आरक्षण द्या, त्यांना आज NT मधून आरक्षण आहे, त्यांच्या सुविधा वाढवा, त्यांना काही पण द्या राज्य शासनाच्या कोट्यामधून, त्याला आदिवासी समाजाचा विरोध नाही। परंतु हे जे षडयंत्र चाललेलं आहे उद्या पवार साहेबांनी या ठिकाणी आदिवासी आरक्षणाबाबतची भूमिका खरं तर स्पष्ट केली पाहिजे आणि हे काही जे काय इथं जुन्नर तालुक्यातील आणि संबंध महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाला जे फसवायचं काम चाललेलं आहे ते महादेव कोळी चौथरा अभिवादन दिन जो आहे त्याचं नाव पुसण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना सुद्धा मी सांगतो येत्या काळामध्ये समाज आपल्याला माफ करणार नाही, एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो। बिरसा ब्रिगेड ही राष्ट्रवादीची बी टीम आहे असं वाटतंय का तुम्हाला? 100% खरं आहे। गेल्या वेळेस सुद्धा बाडगीची माची या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी घोषणा केल्या की तिथं स्मारक होणार, अजून मला वाटत नाही तिथं कुठलाही DPR किंवा कुठं काही तयार झालं ते दिसत नाही। जुन्नरला गेल्या वर्षी इथं कार्यक्रम झाला त्या ठिकाणी सुद्धा पवार साहेब आणि त्यांची सर्व टीम आली होती, परंतु तिथं काही काम झालेलं नाही। इथं आमदार साहेबांनी सुद्धा वेळोवेळी भूमिका घेतली की आम्ही समाज एकत्रणेसाठी प्रयत्न करू, परंतु आमदार साहेब सुद्धा कार्यक्रम आला की सांगतात की मी कार्यक्रमाचं नियोजन करतोय आणि सगळा हा जो कारभार चाललेला हा अतिशय चुकीचा आहे आणि 100% राजकारणासाठीच बिरसा ब्रिगेड काम करते हे मी आपल्याला सांगतो। तुम्ही जे बोलले का तुम्ही विरोध करताय, नक्की कोणत्या गोष्टीला विरोध आहे? आमचा विरोध असा आहे
की शिवनेरीवरती जे 1600 महादेव कोळ्यांनी जे बलिदान दिलेले आहे त्यांच्या शौर्याची गाथा महाराष्ट्रभर गाजत आहे, तो दिन अमर राहायला पाहिजे. परंतु बिरसा ब्रिगेड ह्या संघटनेने त्यांचे जे पॅम्पलेट बघितले त्याच्यावरती आदिवासी चौथारा म्हणून केलेला आहे. तो आदिवासी चौथारा नाही, तो महादेव कोळी चौथारा आहे हे आपल्याला सांगायचे. आणि त्याच गोष्टीला आमचा विरोध आहे. तुम्हाला कार्यक्रम करायचे आदिवासी नव्हते का? 100% आहेत, पण महादेव कोळी ही वेगळी जमात आहे आणि त्या जमातीच्या 1600 वीर मावळ्यांनी त्या दिवशी तिथं बलिदान दिलेलं आहे. त्यांची शौर्याची गाथा खरं तर पुसली जाऊ नये. आम्ही सर्वजण आदिवासी समाजाचे आहोत, जमातीमध्ये आहोत. तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही 100% करा. आदिवासी विकास परिषदेला आमचा अधिकार हक्क परिषदेला आमचा अजिबात विरोध नाही. तुम्ही 100% करा, त्या नावाने करा. परंतु राजकारणासाठी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ज्या 1600 महादेव कोळ्यांनी त्या ठिकाणी आपलं बलिदान दिले याचा उपयोग होऊ नये अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रवादी बिरसा ब्रिगेडला बळ का देत आहे? त्या संदर्भात आपण जर बोलायचं जर झालं तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये आता BJP आणि शिवसेनेचं सरकार आणि आता अर्धी राष्ट्रवादीचं सरकार आहे. खरं तर जेव्हा BJP आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा बरोबर इकडं बिरसा ब्रिगेडला बळ देण्याचं काम चाललेलं आहे. हे मला या निमित्ताने आपल्याला सांगायचे. काय फायदा होईल का? बिरसा ब्रिगेडचा पण उमेदवार निवडणुकीला उभा असतो. यावेळी शरद पवार बिरसा ब्रिगेडच्या व्यक्तीला आमदारकीचे उमेदवारी देतील असं वाटतं? लोकांनी यांचा मनसुंबा ओळखलेला आहे, लोक यांना स्वीकारणार नाही. परंतु आता जी काय दिशाभूल करण्याचं समाजाचं काम आज चाललेलं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही सुप्रिया सुळेबद्दल बोललात आणि आत्ता काही दिवसांपूर्वी या राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी धनगरांच्या बाजूने भूमिका घेतली, त्याबद्दल तुमचं काय मत? मुळात मुद्दा असा आहे की जी काही मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रभर लोक आदिवासी रस्त्यावरती आहेत. महाराष्ट्राच्या जो आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेईल त्याचं समर्थन नाही, मग ते मुख्यमंत्री असो अथवा कोणी असो. मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून परत एकदा की तांत्रिकदृष्ट्या आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा पाठीमागे सांगितलंय की आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही. परंतु इलेक्शन जवळ आलं की हे अशा प्रकारचं गाजर बाहेर काढतात आणि मग दोन समाजाला एकत्र आणणे आणि मताचा फायदा करून घेणे एवढंच याच्यामध्ये आहे. मुख्यमंत्री खरं तर बोललेत की आदिवासी समाजाच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण धनगर समाजाला लागू करू. खरं तर जे गोपीचंद पडळकर जे काही आमदार आहेत, मी म्हणाला त्यांनी अभ्यास केला पाहिजे की बाबा आदिवासी समाज आणि धनगर समाज जो काही टिपचा अहवाल आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा पाठीमागे सर्व्हिसिंग झालं त्याच्यामध्ये डायरेक्ट असं म्हणलेलं आहे, तो अहवाल खरं तर शासनाने प्रदर्शित केला पाहिजे, लोकांसमोर आणला पाहिजे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे धनगर समाज ही जात आहे, जमात नाही, आणि आदिवासी ही जमात आहे. परंतु तो अहवाल जाणीवपूर्वक लपवून ठेवला आहे आणि स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी खरं तर आहे. गोपीचंद पडळकर साहेबांचा आपण जर पाठीमागचा इतिहास पाहिला, विरोबाची शपथ घेतो, आईबापाची शपथ घेतो, पण मी BJPला कोणी मतदान करू नका असा माणूस मागच्या दाराने BJPमध्ये सामील झाला आहे. आज BJPची पालखी वाहतोय. त्याचं समाजाने किती मनावर घ्यायचं आणि राज्य सरकारने किती मनावर घ्यायचं, त्याला किती सिरियस घेतात हे आपण सर्वजण पाहतोय. त्याच्यामुळे आदिवासी समाज ते जे पडळकर साहेब वक्तव्य करतात त्याचा सुद्धा जाहीर निषेध करणार आणि धनगर समाज सुद्धा त्या माणसाला सिरियस घेत नाही. याचं कारण असं आहे की त्याचा सर्व पूर्ण इतिहास धनगर समाजाला सुद्धा माहीत आहे. ब्रिगेडच्या वतीने ते कुटुंबाला काही कसा विरोध करणार तुम्ही? मुळात आमचा संविधानिक मार्गाने आम्ही पोलीस स्टेशन असेल, प्रशासन, तहसीलदार साहेब असेल यांना निवेदन दिलेलं आहे. आमची हीच भूमिका आहे की महादेव कोळी समाजाचा जो काही इतिहास आहे तो पुसला जाऊ नये यासाठी आमची भूमिका राहिलेली आहे. आम्ही आमचं म्हणणं त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. प्रशासन त्याच्यावरती जो काय निर्णय घ्यायचा तो घेईल, पण आमचं सातत्याने या गोष्टीला विरोध राहणार आहे. फक्त निषेध तुम्ही करताय, विरोध नाही करत? नाही, विरोधच राहील. विरोध काय करणार? रॅली चालल्याच्या नंतर तुम्ही पुढे आठवणार का रॅली? म्हणजे कसं करणार? नाही, आम्ही प्रशासनाकडे दिलेलं आहे, प्रशासन ठरविल. दोन याच्यामध्ये गटांमध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून काय करायचं ते, आणि जे काय करायचं ते आम्ही करू. तुम्ही भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे. जर तरचा विषय नाही, जे काय करायचे ते सर्व गोष्टी आपल्या समोर सांगितल्या पाहिजे असं काय नाही. जेव्हा समाज बांधव येतील, निर्णय घेतील तेव्हा उद्या ठरेल. जे काही शासन 9% खर्च आदिवासींवरती करत नाही त्याबद्दल आपली काय भूमिका?
याला घेऊ दे. मुळात मुद्दा असा आहे की राज्य शासनाने जे काही आदिवासींना 9% बजेट दिलेलं आहे ते सातत्याने आपण आधीचे कित्येक सरकार खरं तर निवडून आलेले आहेत. आपण पाहतोय की आपलं आदिवासीचं बजेट आहे ते इतरत्र खरं तर नेलं जातंय. सगळं केलं तर आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. यासाठी आपल्याला भविष्यामध्ये समाज एकत्र करून जोरदार प्रतिकार करावा लागेल. त्याच वेळेस खरं तर त्याला आळा बसेल. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.